हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज येथे उपस्थित आहे जे आम्हाला ऑनलाईन पाहिजे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्ही ज्या एकांतामध्ये शांततेमध्ये केलेल्या सगळ्या प्रार्थना त्या परमेश्वराने आज रात्री ऐकलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर घेऊन तो या ठिकाणी आज आलेला आहे. तर लक्ष अजिबात तुमचं इकडे तिकडे विचलित होऊन देऊ नका. आपले कान आणि आपले डोळे देवाच्या वचनाकडे देवाच्या सेवकांकडे लावूया आणि टाळांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र बिशप पीटर सिल्वे अँड अ व्हेरी अनॉइंटेड गॉस्पेल सिंगर पास्टर जयश्री सिल्वे यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचे या जागेत स्वागत आहे. I hope you are all doing good. माझी अशी आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असाल. If not, no problem. आणि नसाल तरी काही हरकत नाही. God is seated on the throne देव सिंहासनावर विराजमान आहे and He is going to do good things for you. आणि देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करणार आहे. Praise God. देवाला This धन्यवाद. is your evening. आजची सायंकाळ तुमची सायंकाळ आहे This is your time. आणि ही वेळ तुमची वेळ आहे. Get connected to God देवाशी संपर्क साधा and He will make all things beautiful in your life. म्हणजे देव सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सुंदर करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 60 verse 1. यशाचा 60वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढू. Isaiah 60 verse 1. यशया 60 आणि त्यातील पहिलं वचन आपण काढूया. Arise, shine, for your light has come, and the glory of the Lord rises upon you. यशया 60:1 मध्ये लिहिलंय, उठ तेजस्वी हो, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, today I want to speak life into someone. आज मला कुणामध्ये तरी जीवन बोलायचंय. Praise God. Are you ready for it? तुम्ही त्यासाठी तयार आहात का? I want to speak to the one who feels forgotten. आणि मला अशा कुणाशी तरी बोलायचंय की ज्याला वाटतंय मला सगळे विसरलेत. The one who feels very tired. ज्याला असं वाटतंय की मी फार दमलोय, मी थकलोय. The one who is broken hearted. आणि ज्याचं हृदय तुटलेलं आहे. The one who has been living in the shadows of life. जो आयुष्याच्या सावलीमध्ये छायेमध्ये जगत आलाय. Not because they chose to. आणि त्याने तसं निवडलं म्हणून नाही. Because life pushed them there. पण जीवनाने त्या लोकांना तिथे ढकललं म्हणून. Pain pushed them there. वेदनेनं यातनेनं त्या लोकांना तसं ढकललं म्हणून. Fear pushed them there. त्यांना जी भीती वाटायला लागली त्या भीतीपायी ते तसे झाले. But tonight, पण आज रात्री I came to all of you with a word from God. मी तुम्हा सर्वांकडे देवाचा शब्द घेऊन आलेलो आहे. You will rise from your shadows. तुम्ही तुमच्या सावलीतून वर येणार आहात. You will rise from your shadows. तुम्ही नक्की तुमच्या सावलीतून वर येणार आहात. You may feel तुम्हाला असं वाटेल like you have been walking through dark places, की जणू तुम्ही अंधारमय जागेतनं चालताय. living a quiet life, तुम्हाला असं वाटेल की मी एक शांत जीवन जगत आहे hiding your voice, आणि मी माझा आवाज लपवत आहे. hiding your talents, मी माझे कलागुण लपवत आहे. hiding your potentials, माझ्यामध्ये असलेली क्षमता मी लपवत आहे. hiding your dreams, माझी स्वप्न मी लपवून ठेवली आहेत. hiding your strength. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझी शक्ती लपवली आहे. But God says, पण देव म्हणतो this is not your ending. तुझी ही अखेर नाहीये. This is not all there is for you. तुझ्यासाठी मी एवढंच ठेवलेलं नाहीये. There is more. तुझ्यासाठी बरंच काही मी अजून ठेवलंय. There is more coming from God. देवाकडनं खूप काही अजून तुझ्याकडे येणं बाकी आहे. There is abundant life coming from God. आणि देवाकडनं तुझ्यासाठी विपुल जीवन येत आहे. More hope, देवाकडून तुझ्यासाठी अजून आशा येत आहे. more purpose, अजून संकल्प येत आहेत. more blessings, अजून आशीर्वाद येत आहेत. more deliverance, अजून सुटका येते. more success. अजून यश येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So please do not give up. म्हणून कृपया करून हार मानू नका. God loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. God cares for you. देवाला तुमची काळजी आहे. He sees your heart देव तुमचं हृदय पाहत आहे and is ready to help you. आणि देव तुम्हाला मदत करायला सुद्धा तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let me begin by telling you a story. मला तुम्हा लोकांना एक गोष्ट सांगून सुरुवात करू दे. It's like a small bird lying on the road. आणि एखादा लहानसा पक्षी रस्त्यावर पडल्यासारखं हे आहे. It's still breathing, आणि अजूनही त्या पक्ष्याचा श्वास चालू आहे. just barely. आणि जेमतेम श्वास चालू आहे मात्र. Its little heart is still beating, आणि त्याचं छोटूसं एवढूसं हृदय अजून सुद्धा धडधडत आहे. but it is weak. पण ते अशक्त झालंय. Nobody cares for it.
तो पक्षी, त्या पक्षाचं हृदय अशक्त झालंय, त्या पक्षाची कोणाला काळजी नाही. But that little bird does not need much. पण त्या लहानच्या पक्षाला फार काही गरजेचं नाहीये. It doesn't need a big ambulance. त्या पक्षाला काही मोठी अँब्युलन्स यायला हवी आहे, घेऊन जायला वगैरे असं काही नाहीये. It doesn't need a big time doctor. त्या पक्षाला कोणी मोठा डॉक्टर हवाय असंही नाहीये. Just a little help. त्या पक्षाला एक थोडीशी मदत हवी A आहे. soft touch. त्या पक्षाला कुणाचा तरी एक मृदू सौम्य स्पर्श हवाय. Maybe it's fallen out of thirst. आणि कदाचित तो पक्षी तहानलेला असेल म्हणून खाली पडलाय, A little drop of water. किंवा कदाचित त्या पक्षाला तहानलाय म्हणून थोडं थेंबर पाणी दिलं A तरी little सुद्धा, care. थोडंसं पाणी दिलं, थोडी काळजी घेतली तरी तो पक्षी लगेच उभा राहील. A little healing. त्या पक्षाला थोड्याच आरोग्याची गरज असेल. And surely that bird will lift up its head. आणि ती थोडीशी काळजी घेतल्यानंतर तो पक्षी परत आपलं डोकं वर काढू शकतो. You have seen it. तुम्ही बघितलंय, People put a few drops of water in its mouth लोक पक्षाच्या चोचीमध्ये थोडंसं पाणी टाकतात and suddenly it becomes आणि alive. अचानक तो पक्षी जिवंत होऊन जातो. It spreads its little wings आणि तो पक्षी आपले पंख पसरवतो, छोटे and it छोटे flies away. छोटे छोटे पंख पसरवून परत तो पक्षी उडायला लागतो. Nothing is needed much for it. आणि फारसं काही त्या पक्षाला नको असतं. Now listen, people. आता ऐका माझ्या लोकांनो, You are the same way in the hands of God. तुम्ही सुद्धा तसेच त्या पक्षासारखे देवाच्या हातात आहात. For God, देवासाठी it's very simple. फार सोपं साधं आहे. A little touch here and there. देवासाठी एक छोटासा स्पर्श इकडे तिकडे. A little word from God. एक देवाकडनं तुला छोटासा स्पर्श झाला, देवाकडनं एक 2-4 शब्द तुझ्या कानावर पडले And suddenly आणि मग अचानक you will be on your feet तू तुझ्या पायावर उभा and राहशील you will take off. आणि तू झेप घेशील. Praise God. देवाला धन्यवाद. Now listen, people. आता ऐका, There are not many hands on earth that can bring this kind of healing. पृथ्वीवरती अनेक सारे हात, देवासारखे हात नाही आहेत की जे आरोग्य आणू शकतात. But God has those hands. पण देवाकडे तसे हात आहेत. Wonderful hands. देवाकडे तसे अद्भुत हात आहेत. Healing hands. देवाकडे आरोग्य देणारे हात आहेत. Comforting hands. देवाकडे सांत्वन देणारे हात आहेत. Deliverance hands. देवाकडे सुटका देणारे हात आहेत. God sees the bird. आणि देव त्या पक्षाला पाहत आहे. God sees you too. तसं देव तुला सुद्धा पाहत आहे. If God does not neglect a bird, आणि देव जर पक्षाकडे दुर्लक्ष करत नाही will God neglect you? तर तो देव तुझ्याकडे दुर्लक्ष करेल का? Never. देव कधी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही. God sees you. देव तुला पाहत आहे. He will speak to you देव तुझ्याशी बोलेल and you will rise. आणि नक्की तू वर येशील. He will touch you नक्की देव तुला स्पर्श and करेल. you will move again. परत एकदा तू हालचाल करायला You will लागशील. dream again. परत एकदा तू स्वप्न पाहायला You will लागशील. smile again. परत एकदा तू हसायला You लागशील. will laugh again. परत एकदा तू हसायला लागशील. You will fly again. परत एकदा तू उडायला लागशील. Praise God. देवाला धन्यवाद. God can do it. देव करू शकतो हे सगळं. You may feel like that bird sometimes, आणि तुला कधी कधी त्या पक्षासारखं वाटत असेल. but let me remind you पण मला तुम्हा लोकांना एक आठवण करून देऊ दे. of what Jesus said येशू जे बोलले त्याविषयीची आठवण. in Matthew 10:29 to 31. येशू म्हणाले मत्थ्याचा 10वा अध्याय 29 ते 31व्या वचनात, 2 small birds are sold for only a penny, 2 लहानसे पक्षी एका नाण्याला विकले जातात. but not one of them falls to the ground without the Father's knowledge. पण त्यातला एकही पक्षी देवबापाच्या इच्छेशिवाय, ज्ञानाशिवाय, देवबापाला जोर जाण होत नाही तोवर खाली पडत नाही. Not one bird falls on the ground without the knowledge of God. त्यातला एकही पक्षी देवाच्या ज्ञानाशिवाय खाली पडत नाही. That means God has the knowledge of every bird that falls. याचा अर्थ प्रत्येक पक्षी जो खाली पडतो त्याचं सुद्धा देवाला ज्ञान आहे. That is our God. त्याची सुद्धा देवाला जाण आणि माहिती असा If आपला He has देव the आहे. knowledge of the birds that fall down, आणि देवाकडे जर याची सुद्धा माहिती आहे की किती पक्षी खाली पडतायत, how much knowledge He will have about you? तर देवाला तुझी सुद्धा बरीच माहिती, सगळीच माहिती असणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 10 verse 30, मत्थ्याचा 10वा अध्याय 30वं वचन, He even has counted the hairs on your head. तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा त्याने मोजलेले आहेत. God has counted the hairs on your head. देवाने तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहेत. So don't be afraid. म्हणून भिऊ नका. You are much more worthy than many birds. अनेक अनेक पक्ष्यांपेक्षा तुमची किंमत तर खूप मोठी आहे. God will bring you out of your shadows. देव तुम्हाला तुमच्या छायेतून, सावलीतून बाहेर काढेल. He will bring you into His marvelous light. देव त्याच्या महान प्रकाशामध्ये तुम्हाला परत आणेल. He will bring you out of your fears. देव तुम्हाला तुमच्या सर्व भीतीतून बाहेर काढेल. He will bring you into peace. देव तुम्हाला शांतीत आणेल. He will bring you out of every pain. देव तुम्हाला सगळ्या वेदनेतनं बाहेर काढेल. And He will get you into the healing. आणि देव तुम्हाला आरोग्यामध्ये परत He आणेल. will get you off the hiding places. देव तुम्हाला लपलेल्या जागेतनं बाहेर काढेल. And He will put your feet on the
places of purpose. आणि देव तुमचे पाय संकल्पाने भरलेल्या जागांवर ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. God will bring you out of darkness परमेश्वर तुम्हाला अंधारातनं बाहेर काढेल and get you into joy. आणि आनंदात परत आणेल. You will no more stay in shadows. आणि याच्या पुढे तुम्ही छायेत किंवा सावलीत राहणार नाही. You will no more stay in hiding याच्या places. पुढे तुम्ही लपून बसणार नाही. You will no more be cowards. याच्या पुढे तुम्ही भित्रट राहणार नाही. You will no more be cowering down. आजपासून पुढे तुम्ही भित्रट राहणार नाही, बिचकणार नाही. Because कारण the lifter up of head has come. मस्तक उंच करणारा इथे आलेला आहे. Only God is the lifter up of आणि head. फक्त देवच आपली मस्तक उंच करणारा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is calling you to move forward. आज देव तुम्हाला हाक मारून सांगत आहे की तुम्ही पुढे जा. Go forward, God says. पुढे जा असं देव तुम्हाला सांगत आहे. I am with you. मी तुझ्या सोबत आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही. I will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Habakkuk 3 verse 4, हबक्कुकचा 3रा अध्याय 4थं वचन, His brightness is like the sunrise. त्याचा प्रखर प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखा आहे. God's brightness is like the sunrise. देवातला प्रकाश सूर्यप्रकाशासारखा आहे. And rays of light come from His hands. आणि प्रकाशाचे किरण देवाच्या हातातून बाहेर पडतात. And in that light, आणि त्या प्रकाशात His power is hidden. त्याचं सामर्थ्य लपलेलं आहे. He is hiding His power. त्याचं सामर्थ्य त्या प्रकाशात त्याने लपवून ठेवलंय. But when anyone calls unto Him, पण जर एखाद्या माणसाने त्याच्या नावाचा धावा केला when anyone weeps before आणि Him, कोणी येऊन जर त्याच्या समोर रडलं, He will reveal His light. परमेश्वर त्याचा प्रकाश त्यांना मोकळा करेल, प्रगट करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Power shines from His hands. सामर्थ्य त्याच्या हातातून चमकतं Lights flash in every direction. आणि सगळ्या दिशेने प्रकाश चमचमतात. And when His light shines, आणि जेव्हा त्याचा प्रकाश चमकू लागतो, darkness and shadows will disappear. त्याला अंधार आणि सावल्या निघून जातात. Praise God. देवाला धन्यवाद. Long ago, फार पूर्वी in a dry land, एका वाळलेल्या सुकलेल्या जागेत there lived a young man whose name was Joseph. एक तरुण मनुष्य राहायचा ज्याचं नाव होतं योसेफ. He was the son of Jacob, हा योसेफ याकोबाचा मुलगा. and his father had given him a special coat of 7 colors. त्याच्या वडिलांनी त्याला एक सप्तरंगी झगा दिला होता. And because of it, आणि त्यामुळे his brothers were jealous of Joseph. त्याची बाकीची सख्खी भावंड त्याच्यावर ईर्ष्या करायला लागली, But his father loved Joseph. जळायला लागली. मात्र योसेफाच्या बापाने योसेफावर खूप प्रेम केलं. Why? का? Because he was a very good person. कारण तो फार चांगला माणूस होता. He was a young boy, योसेफ एक तरुण मुलगा होता, full of life. अगदी जीवनाने भरलेला. He loved God, he loved his father. त्याचं देवावर प्रेम होतं, त्याचं आपल्या वडिलांवर सुद्धा प्रेम होतं. But his brothers saw the coat, पण त्याच्या सख्या भावंडांनी हा सप्तरंगी झगा पाहिला and they heard Joseph's dreams, आणि त्यांनी योसेफाने पाहिलेल्या स्वप्नांविषयी ऐकलं and they became very angry. आणि त्याची भावंड त्याच्यावर चिडली, जळायला लागली. One day, एके दिवशी when Joseph came to visit them, योसेफ जेव्हा त्यांना भेटायला आला, they grabbed him and said, योसेफाला त्यांनी धरलं आणि म्हणाले, Let's kill this dreamer. सख्या भावंडांनी त्याला धरलं आणि म्हणाले, या स्वप्नाळू भावाला आपण मारून टाकू. But one elder brother said, पण त्यातला एक थोरला भाऊ जो होता तो म्हणाला, Let's not kill him. असं आपण त्याला ठार नको मारायला. Let's throw Joseph in a deep well. आपण योसेफाला एका खोल विहिरीत टाकून देऊ. And they threw him into that deep, dark well. आणि एका अंधाराने भरलेल्या खोल विहिरीत त्यांनी योसेफाला फेकलं. And in that pit there was no water, त्या खड्ड्यात, त्या विहिरीत पाणी नव्हतं but there was no way out. आणि सुटायचा मार्ग सुद्धा नव्हता. Joseph called for help, योसेफाने मात्र आवाज दिला की कोणीतरी मला मदत करा, but no one came. पण कोणी त्याला मदत करायला आलं नाही. The shadows covered him. सावलीनं छायेनं तो झाकला गेला. Then they again brought him out, तत्पश्चात त्याच्या भावंडांनी त्याला परत बाहेर काढलं and instead of releasing him, आणि त्याला मोकळं करायच्या ऐवजी they sold him त्याच्या भावंडांनी त्याला विकून टाकलं. for 20 pieces of silver. 20 चांदीची नाणी घेऊन त्याचा सौदा केला आणि सख्खा भाऊ सख्या भावांनी विकला. Joseph was taken away in a chain. आणि योसेफाला साखळ्या बांधून मग ते जे लोक होते ते घेऊन गेले. They took him to a far land called Egypt. कुठेतरी लांब देशी घेऊन गेले, ज्या देशाचं नाव मिस्र देश किंवा इजिप्त. And in Egypt, आणि मिस्र देशात Joseph became a slave योसेफ गुलाम झाला. in the house of a man whose name was Potiphar. एक माणूस होता पोटिफर नावाचा. त्या पोटिफराच्या घरामध्ये योसेफ गुलाम म्हणून काम करू लागला. Joseph was living in the shadows, आणि योसेफ सावलीत जगत होता. but पण Joseph trusted God.
योसेफाने मात्र तरी देवावर विश्वास ठेवला Joseph worked hard. आणि योसेफाने फार मेहनत केली He stayed honest. आणि योसेफ प्रामाणिक राहिला. But trouble again came. पण परत त्रास आला त्याच्या जीवनात. Someone told a lie about Joseph. कोणीतरी योसेफाविषयी येऊन खोटं बोललं And he had done nothing wrong. आणि योसेफाने तर काही चुकीचं केलं नव्हतं. But he was still punished. पण तरी त्याला शिक्षा झाली कारण की काही लोक येऊन खोटं बोलले. They put him in the prison, अशा रीतीने मग हा तुरुंगात गेला. a cold, dark place. त्याच्यावरती खोटा आरोप ठेवण्यात आला. त्यापायी योसेफ तुरुंगात आला. थंडगार पडलेली काळी कुट्ट अशी ती जागा. Time passed. आणि मग वेळ गेला. Years went by. वेळ गेली, काळ गेला, वर्षोनवर्ष गेली. His dreams faded. योसेफाची सगळी स्वप्न जणू अंधुक झाली. The light that was in him seemed to be gone. जो प्रकाश त्याच्यामध्ये होता तो प्रकाश सुद्धा असं वाटायला लागलं की आता गेलेला आहे. It seemed that he would never come out of the prison. आणि असं वाटायला लागलं परिस्थिती बघून की योसेफ आता तुरुंगातून कधीच बाहेर येणार नाही. But Joseph did not give up. पण तरीही योसेफाने हार मानली नाही. Even in the dark place, अगदी त्या काळ्या कुट्ट तुरुंगात त्या He- जागेत सुद्धा he helped others. त्याने इतर माणसांना मदत केली He stayed kind. आणि तो दयाळू राहिला. He spoke the truth. तो सत्य बोलत राहिला. Then one day, मग एके दिवशी Pharaoh, फारो the king of Egypt, मिस्र देशाचा राजा फारो he called Joseph out of the prison त्या फारो राजाने योसेफाला तुरुंगातनं बाहेर बोलावलं. because Pharaoh had a strange dream कारण फारो राजाला एक विचित्र स्वप्न पडलं होतं and nobody could reveal the dream. आणि कोणी त्या स्वप्नाचा अर्थ फारो राजाला सांगू शकत नव्हतं. And so Pharaoh asked Joseph, मग फारोने योसेफाला विचारलं "Can you tell me what this की means?" तू मला सांगशील का की या स्वप्नाचा अर्थ काय आहे. Joseph listened to the dream. त्याला योसेफाने ते स्वप्न ऐकलं. He trusted on God योसेफाने देवावर विश्वास ठेवला and God revealed that dream to आणि him. देवाने ते स्वप्न त्याला प्रगट केलं, अर्थ सांगितला. And Joseph explained the dream with wisdom. आणि मग योसेफाने फारो राजाला त्या स्वप्नाचा सगळा अर्थ हुशारीनं सांगितला. And that dream came to pass. आणि ते स्वप्न जे पडलं होतं फारो राजाला ते साकार झालं. And Pharaoh was very happy with मग फारो Joseph. राजा योसेफावर फार आनंदी झाला की ह्याने माझ्या स्वप्नाचा अर्थ मला सांगितला. And he lifted him up from a prisoner to become the prince of Egypt. आणि मग फारो राजाने त्याला तुरुंगातनं बाहेर काढलं आणि मिस्र देशाचा अधिकारी केलं. Praise God. देवाला धन्यवाद. When God is happy with you, तसं परमेश्वर जेव्हा तुमच्यावर प्रसन्न आणि आनंदी होईल no evil can put you down. तेव्हा एकही दुष्टाई तुम्हाला खाली पाडू शकणार नाही. Praise God. देवाला You धन्यवाद. will rise from the shadows. तुम्ही त्या सर्व छायेतनं वर याल. You will rise from the shadows. तुम्ही त्या सगळ्या सावलीतनं वर याल. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph became the ruler over all Egypt. आणि योसेफ मिस्र देशावरचा एक अधिकारी झाला. See the story of Joseph. बघा तुम्ही योसेफाची कहाणी कशी आहे. From the pit to the palace, त्या खड्ड्यातून तो महालात येऊन पोहोचला. great favor was shown to him. मोठा अनुग्रह त्याला दाखवण्यात आला. From the shadows into the light. सावलीतून प्रकाशात आला. Later, नंतर Joseph saw his brothers again. योसेफाने आपल्या भावंडांना परत पाहिलं. They didn't know who he was. योसेफाची भावंड त्याला परत भेटली आणि योसेफाला कळलं नाही की ही कोण आहेत सगळी मुलं. His brothers didn't know who Joseph आणि was. भावंडांना पण कळलं नाही की हा कोण आहे मिस्र देशावरचा अधिकारी. Joseph knew who his brothers were. योसेफाला कळलं की ही माझी भावंड आहेत. And so they all bowed down before him. मग सगळ्यांनी त्याच्या समोर नतमस्तक केलं. And this is what he saw in a dream when he was 17 years old. 17 वर्षाचा लहान मुलगा असताना योसेफाने हेच स्वप्न पाहिलं होतं That all his brothers will bow down before him one की day. त्याची सगळी सखी भावंड एके दिवशी त्याच्या समोर नमन करणार आहेत. And after some years, काही वर्षांनंतर it happened that way. तसंच घडून आलं. Now Joseph had the power. आता योसेफाकडे सामर्थ्य आलं. He could put them in the prison. सत्ता आली मिस्र देशातली. तो त्यांना तुरुंगात टाकू शकत होता. He could put them in the pit. योसेफ त्या भावंडांना खड्ड्यात टाकू शकत होता. But he didn't choose revenge. पण योसेफाने मात्र अशा पद्धतीनं सूड घेणं पत्करलं नाही. He chose forgiveness. तर योसेफाने क्षमा पत्करली. Praise God. योसेफ म्हणाला माझ्या भावंडांना मी क्षमा करीन. Those who have God with them, ज्या लोकांसोबत देव असतो they will always forgive. ती माणसं नेहमी क्षमा करतात. ज्या लोकांसोबत देव असतो ना ती माणसं नेहमी क्षमा करून टाकतात. Because they trust in God. कारण त्यांचा देवावर विश्वास आहे. That's why Christians are called the most peaceful people. मग ख्रिश्चन लोकांना शांतीप्रिय लोक म्हणतात. Because we don't fight. का आपण भांडत We नाही. don't kill. आपण प्रतिलढा करत नाही, ठार मारत नाही. Our God never taught us. का आपला देव आपल्याला असं काही शिकवतच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Even if you fall into the pit, जरी तुम्ही खड्ड्यात पडला, even if chains hold you, जरी साखळ्यांनी तुम्ही बांधलेले even असाल, if all the lights are gone, जरी सगळा प्रकाश
केलेला असेल hold on. तरी सुद्धा घट्ट धरून The राहा. sun will rise one day. परत एकदा तुझ्यावर सूर्य उगवणार आहे And when it does, आणि जेव्हा सूर्योदय होईल you also will rise. तेव्हा परत एकदा तू सुद्धा उदयाला येणार आहे. You will be stronger. परत एकदा तू सुद्धा बलवान होणार आहे. You will rise stronger. परत एकदा तू बलवानपणे वर येणार You आहे shall be kinder. आणि तू दयाळू बनणार You आहे. shall forgive तू others. इतरांना क्षमा करणारा बनणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You shall behave just like Joseph. आणि अगदी योसेफासारखे तुम्ही लोक सुद्धा मग वागायला लागणार Your आहात. life changes. जीवन बदलतं When बेटा. you meet God, your life changes. आपण देवाला भेटलो ना की आपलं जीवन बदलतं. Praise God. देवाला धन्यवाद. If you are feeling you are stuck in the dark places, जर तुम्हा लोकांना असं वाटत असेल की मी कुठेतरी काळ्या जागेत अडकलोय, maybe life feels very heavy for you, कदाचित तुम्हाला आयुष्य फार भारी वाटत असेल, like something has a weight on your chest. असं वाटत असेल की माझ्या छातीवर काहीतरी ओझं आलंय, Maybe bad things have happened to you. किंवा कदाचित काही वाईट गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या असतील, Maybe people turned away. कदाचित लोक तुम्हाला सोडून गेले असतील, Maybe hope feels very far. आशा तुम्हाला फार लांब गेल्यासारखी वाटत असेल, You feel something like this hope is gone away. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता माझी सगळी आशा गेलेली आहे, Like my hope is like the star in the sky. माझी आशा आता जणू आकाशात चांदणी असते तेवढी लांब गेली आहे. But listen, पण ऐका, God sees you. देव तुला बघत आहे. Even in the shadows, God sees you. अगदी त्या सावलीत सुद्धा देव तुला बघत आहे. Even in the dark, light shines around त्या you. अंधारात सुद्धा तुझ्या सभोवताली प्रकाश चमकत आहे. Because God is there. कारण देव आहे. He does not look away. देव काही असं आपल्याला सोडून देत नाही. He does not forget us. देव आपल्याला विसरत He नाही. does not leave us. देव आपल्याला सोडत He नाही. comes there देव तिथे येतो, seeking for us. आपल्याला शोधत येतो. Because कारण He is like a great light behind a mountain. देव त्या डोंगरा पलीकडच्या मोठ्या प्रकाशासारखा आहे. Even when you don't see Him, आणि जरी आपल्याला देव दिसला नाही He is still there, तरी सुद्धा देव आहे. waiting to shine on your life, वाट पाहत आहे की कधी परत एकदा त्याला तुझ्या जीवनावर चमकता येईल. waiting to hear your voice, वाट पाहत आहे की कधी माझा मुलगा हाक मारेल आणि मी जाईन. waiting for your call. वाट पाहत आहे की कधी माझा मुलगा मला हाक मारेल. God is not like the people. देव लोकांसारखा नाही बेटा. People will change. लोक बदलतात. They will change themselves like they change clothes every लोक day. बदलतील. लोक जसं रोज कपडे बदलतात तसं स्वभावाने सुद्धा लोक रोज बदलतात. People break promises. आणि लोक दिलेली वचनं तोडतात. People will leave. लोक सोडणार. Your very own people will leave you. बाहेरचे कशाला, तुमचे स्वतःचे आणि सख्खे लोक तुम्हाला कधी कधी सोडून जातील. But God never पण changes. देव मात्र कधी बदलत नाही. His love never changes. देवाचं प्रेम कधी बदलत God's नाही. mercy never changes. देवाची दया कधी बदलत He नाही. is always light. देव नेहमी प्रकाश God आणि is जीवन आहे. always love. देव नेहमी प्रेम आहे. God is always near. देव नेहमी जवळ आहे. God is always देव merciful. नेहमी दयाळू आहे. God is always faithful. देव नेहमी विश्वासू आहे. Think of Joseph in the pit. तुम्ही योसेफाचा विचार करा. योसेफ खड्ड्यात पडलेला असताना. Think of David hiding in the cave. दाविदाचा विचार करा. दावीद सुद्धा गुहेत असाच लपायचा. Think of Jonah in the fish's belly. योनाचा विचार करा. योना जेव्हा माशाच्या पोटात अडकला, They were all in the dark हे places. सगळे काळ्या जागेत गेलेले आहेत. But they still didn't stay there. पण तरी सुद्धा ते तिथे अडकून राहिले नाही. Because God reached down कारण की देव त्यांच्यापर्यंत पोहोचला and lifted them up. आणि देवाने त्यांना बाहेर काढलं. And He will do the same for you tonight. तसंच कार्य देव आज रात्री तुमच्या जीवनात सुद्धा करेल. He will lift you up. देव तुम्हाला वर आणेल. He will take your tears देव तुमचे अश्रू पुसून टाकेल. and use them to grow something beautiful. आणि देव तुमच्या अश्रूंना घेऊन काहीतरी सुंदर असं कार्य त्यातनं करेल. He will break every chain that holds you. प्रत्येक साखळी जी तुला बांधून ठेवत आहे ती देव तोडेल. He will turn your dark moments into light moments. तुझ्या काळ्या कुट्ट क्षणांना तो प्रकाशाने भरलेले क्षण करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe you're waiting, कदाचित तू वाट पाहत असशील. waiting to come out of the shadows, कदाचित तू सावलीतून बाहेर पडायची वाट पाहत असशील. waiting to see the light, कदाचित तू प्रकाश पाहायची वाट पाहत असशील. waiting for a change. कदाचित तू बदल यायची वाट पाहत असशील. Maybe you're crying. कदाचित तू रडत असशील. That's all okay. ते सगळं ठीक आहे. But don't give up, पण हार मानू नको. because the shadow is not the end. कारण सावली अंत नाहीये. The sun is coming. सूर्योदय येतोय. A new dawn is breaking for एक you. नवीन पहाट तुझ्यासाठी उजाडणार If आहे. you trust on God, जर तू देवावर विश्वास ठेवला your new dawn will break. तर तुझी नवीन पहाट उदयाला येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You may be walking through darkness आणि now, कदाचित आत्ताला तू अंधारातनं चालत असशील. but you are not walking alone. पण तू एकटा चालत नाहीये. God is walking with you. देव तुझ्या सोबत चालत आहे. And soon He will bring you out आणि फार लवकर देव तुला बाहेर काढेल. into His marvelous light. त्याच्या महान प्रकाशात तुला आणेल. He will bring you into peace. देव तुला शांतीत आणेल. Praise God. देवाला So धन्यवाद. light is coming. मग प्रकाश येत आहे. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. But Pastor,
there are many seasons that I have been in this नाही darkness. पास्टर, पण अनेक ऋतूंपासून मी अशा अंधारातच अडकलोय. Have patience. धीर ठेव. God knows it. देवाला सर्व ठाऊक आहे. Put a word before Him every day. देवासमोर रोज शब्द टाक. Remind Him every day. देवाला रोज आठवण करून दे God, I'm still की waiting. देवाप्पा मी अजून सुद्धा तुझी वाट पाहत आहे. God, I'm still waiting. देवाप्पा मी अजून सुद्धा तुझी वाट पाहत आहे. And He will come through. आणि देव येईल. Praise God. देवाला धन्यवाद. In the beginning, सुरुवातीला God made everything good. प्रारंभी परमेश्वराने सर्व काही चांगलं निर्माण There केलं. was no pain, अजिबात वेदना नव्हत्या, no fear, यातना आणि भीती नव्हती, no darkness, अंधार नव्हता, no sorrow, दुःख नव्हतं, no death. मरण नव्हतं. It was only peace, केवळ शांती आणि शांती होती. only light. केवळ प्रकाश होता. But पण our first parents, आपले प्रथम पालक they disobeyed God. त्यांनी देवाची आज्ञा मोडली. And that's how sin entered the world. अशा रीतीनं पापाचा प्रवेश या जगात झाला. And with it came the shadow of fear. त्याच्यासोबत भीतीची सावली आली. With that came the shadow of shame. त्याच्यासोबत लज्जेची सावली आली. And with that came death. त्याच्यासोबत मरण आलं. The world was no longer full of light. आणि मग जग प्रकाशाने भरलेलं राहिलं नाही. People ask, लोक विचारतात, why does man have to die? का मनुष्याला मरण येतं? You will never find the answer in any one of your secular books. याचं उत्तर तुम्हाला जगातल्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही की माणसाला मरण का येतं. But the Bible reveals it. पण बायबल आपल्याला सांगत आहे, It is sin that brought death. पापामुळे माणसाला मरण आलंय. Sin against God that brought death. देवाविरुद्धचे पाप माणसाने केलं, त्या पायी माणसाला मरण येतं. But God did not give up. पण तरी देवाने हार मानली नाही. He promised to send a savior. देवाने वचन दिलं की मी तुमच्यासाठी एक मुक्तिदाता पाठवीन. And He did send a savior. आणि देवाने आपल्यासाठी मुक्तिदाता पाठवला. The name of the savior is Jesus Christ, त्या मुक्तिदात्याचं नाव येशू ख्रिस्त आहे, who came into this world जे येशू ख्रिस्त या जगात आले, as the light of the world. संपूर्ण जगाचा प्रकाश बनून आले. Jesus came to break the shadow. येशू ती सावली तोडायला आले. He loved the people. येशूंनी लोकांवर प्रेम केले. He healed the people. येशूंनी लोकांना आरोग्य दिले. And He spoke only the truth. आणि येशू फक्त सत्य बोलले. And then मग He took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. But पण death could not hold Him. मृत्यू मात्र येशूंना धरू नाही शकला. On the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी He rose again येशू परत जिवंत झाले. to show the whole world संपूर्ण जगाला दाखवायला that He has power over death and Hades. की येशूंकडे मरणाच्या आणि मरणावर आणि अधोलोकावर सामर्थ्य आहे. The light broke through the shadows. आणि त्या सर्व सावलीतनं प्रकाश पार आला. And now because of Jesus, आणि आता येशूंमुळे none of us need to live in darkness. आपल्यातल्या कोणीही अंधारात राहायची गरज नाही. None of us need to live in fear. आपल्यातल्या कोणीही घाबरून जगायची गरज नाही. Don't fear death. अजिबात मृत्यूला घाबरू नका. Don't fear the devil. अजिबात सैतानाला घाबरू नका. Don't fear the enemy. अजिबात शत्रूला घाबरू Your नका. life is in the hands of God. तुमचं जीवन देवाच्या हातात आहे. You cannot die before your time तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर मरू शकत नाही. because you belong to God. कारण तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. God has given you life. देवाने तुम्हाला जीवन दिलंय. No man has the right to take away your life. एकाही माणसाकडे तुमचा प्राण घ्यायचा अधिकार नाही. If they cannot give life, they cannot take away life. ती माणसं तुम्हाला जीवन देऊ शकत नाहीत, तर तुमचं जीवन घेऊ सुद्धा शकत नाही. God only has the authority फक्त देवाकडे तो अधिकार आहे. because He made us. कारण देवाने आपल्याला निर्माण केलं. He can take us. देवच आपल्याला घेऊन जाऊ शकतो. But for that, पण त्यासाठी you need to trust on Jesus तुम्ही Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवायला हवा. We can live in the light. आपण प्रकाशात जगू शकतो. We can once again walk with God. परत एकदा आपण देवासोबत चालू शकतो. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 59 verse 9, यशया 59 त्यातलं 9 वचन, we looked for light, आम्ही प्रकाश शोधत आहोत, but only got darkness. पण फक्त अंधारच मिळाला. We looked for brightness, आम्ही उज्ज्वलता पाहिली, but we walked in deep shadows. पण आम्ही सावलीतच चाललो. This is what is happening in the world. असं या जगात सुद्धा घडत आहे. This is how the world is today. अशा पद्धतीचं हे जग आज झालेलं आहे. People are searching for light, लोक प्रकाशाच्या शोधात आहेत, but many are stuck in darkness. पण अनेक माणसं अंधारातच अडकली. Many want peace, अनेक लोकांना शांती हवी आहे, but they only find fear. पण त्यांना फक्त भीतीच सापडतीये. They want the truth, अनेक लोकांना सत्य हवंय, but the world is giving them lies. पण जग त्यांना खोटेपण आणि असत्यच देत आहे. They want joy, लोकांना
लोकांना आनंद हवा आहे, but their hearts feel empty. पण त्या लोकांच्या हृदयांना रिकामं वाटत आहे. They're all walking in the deep shadows. सगळे फार मोठ्या सावलीत चालतायत. People don't know where to go. आज लोकांना कळतच नाही कुठे जायचं आणि काय करायचं. People don't know whom to look to. आज लोकांचा सगळा गोंधळ उडतो, त्यांना समजत नाही कुणाकडे बघायचं. There are shadows of anger, कारण सगळीकडे रागाची सावली आहे, shadows of depression, सगळीकडे नैराश्याची सावली आहे, shadows of confusion, सगळीकडे गोंधळाचं सावट आलेलं आहे, shadows of sin and shame. सगळीकडे पाप, लज्जा, अपमान हे सगळं आलेलं But आहे. here is the good news. पण इथे मात्र एक चांगली बातमी आहे. In the midst of darkness, या सगळ्या अंधारामध्ये Jesus shines. येशू चमकतात. Jesus shines. येशू मात्र चमकतात. He said, येशू म्हणाले, I came to give you life and life in मी abundance. तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. Abundant life. मी तुम्हाला विपुल जीवन द्यायला आलोय. Jesus can see every shadow. येशूंना प्रत्येक सावली दिसत He आहे. can know what is there in the darkness. येशू समजू शकतात की अंधारात काय आहे. Jesus knows your heart. येशूंना तुमचं हृदय ठाऊक आहे. What is happening in your heart. तुमच्या हृदयात काय चाललंय ते येशूंना माहित आहे. He is ready to shed his light in your heart. येशू त्यांचा प्रकाश तुझ्या हृदयामध्ये पसरवायला तयार आहे. Today Jesus is calling people out of आज darkness. येशू लोकांना अंधारातनं बाहेर यायची हाक मारतायत. There is no way you can have peace. कारण एकही मार्ग नाही ज्या मार्गाने तुम्हाला शांती मिळू शकेल. You cannot get one moment of peace without Jesus. एका क्षणाची शांती तुम्हाला येशूशिवाय मिळणार नाही. Jesus said येशू बोलले in Matthew 11 verse 28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वे वचन, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे and या, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Come to Jesus, you will get rest. येशूंकडे याल तर तुम्हाला विसावा मिळेल. Yes, the shadows are real, आणि सगळ्या सावल्या खऱ्या आहेत, but they are not the end. पण त्या सावल्या आपला अंत नाही. Jesus is the true light, येशू खरा प्रकाश आहे. and when he shines, आणि जेव्हा येशू चमकतात the shadows will disappear. त्याला सगळ्या सावल्या नाहीशा होतात. You don't have to stay in the dark. तुम्ही अंधारात राहायची गरजच नाही. God is ready to bring you in his light. देव तुम्हाला त्याच्या प्रकाशात आणायला तयार आहे. Do you know, तुम्हाला माहित आहे, in the evening, सायंकाळच्या समयी when you go out जेव्हा तुम्ही बाहेर जाता, and then you come back home, बाहेर जाऊन जेव्हा परत घरी येता, the first thing you do when you step in your house, पहिली गोष्ट तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही करता what do you do? काय? Even if you are thirsty, you will not go to drink water. जरी तहानलेले असाल तरी पहिलं तुम्ही पाणी प्यायला जात नाही. Even when you are hungry, you will not go in the kitchen to eat. जरी भूक लागली असेल तरी पहिलं तुम्ही स्वयंपाकघरात खायला जात नाही. The first thing you do is पहिली गोष्ट तुम्ही सायंकाळी घरात आल्यानंतर करता, put on the light. दिवे लावता, है ना? दिवे लावता. Because कारण we are not used to living in the dark. आपल्याला अंधारात राहायची सवयच नाही बेटा. Till we don't sleep, we want the light आणि on. जोवर आपण रात्री झोपत नाही तोपर्यंत आपल्याला दिवे लागलेलेच हवे असतात. And that's why Jesus said, उजेड हवा असतो. म्हणून येशू म्हणाले, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश म्हणजे उजेड आहे. I am the light of the मी या world. जगाचा प्रकाश म्हणजे उजेड आहे. Nobody ever said in the whole world, I am the light of the world. संपूर्ण जगात कुणी असं विधान केलं नाही आणि म्हटलेलं नाही की मी या जगाचा प्रकाश आहे. Only the sun said it. फक्त पुत्र बोलला, Only the sun, फक्त सूर्य बोलला. म्हणजे सूर्यप्रकाश आहे. the natural light. म्हणजे नैसर्गिक प्रकाश सूर्यातनं येतो, सूर्यप्रकाश. But Jesus is the spiritual light. पण येशू आध्यात्मिक प्रकाश आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Job 12 verse 22, योबाचा 12वा अध्याय त्यातलं 22वं वचन, God brings deep secrets out of the darkness. देव खोल गुप्त गोष्टींना अंधारातनं बाहेर काढतो. He shines his light even in the shadow of death. आणि देव त्याचा प्रकाश मृत्यू छायेत सुद्धा आपल्याला दाखवतो. Praise God. मृत्यूच्या सावलीत सुद्धा देव त्याचा प्रकाश आपल्याला दाखवतो. Yes, there are places in life होय, आयुष्यात अशा काही जागा असतात that feel very dark. ज्या जागेत जाऊन आपल्याला अगदी अंधारात गेल्यासारखं वाटतं. There are places of fear, काही घाबरलेल्या अशा म्हणजे भीती वाटतील अशा जागा असतात. places of pain, काही वेदनेच्या जागा असतात. places of confusion, काही गोंधळाच्या जागा. आयुष्यात सर्व पद्धतीच्या जागा असतात. places of darkness, कधी कधी अशा जागी भीती वाटते, अंधार असतो, loneliness, एकटेपण वाटतं, confusion, गोंधळ वाटतो, loss. हरवल्यासारखं वाटतं. Sometimes we don't understand why this happens. आणि कधी कधी कळतच नाही की हे सगळं का चाललंय. Sometimes we don't know what's happening in our lives. कधी कधी आपल्या स्वतःच्या जीवनात काय चाललंय ते आपल्याला कळत नाही. Sometimes we feel we are stuck in a cave कधी कधी आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी गुहेत मी अडकलोय or trapped under a heavy shadow. किंवा कुठल्या तरी भारी सावली खाली मी दडपलोय. God sees it all देव सगळं बघत आहे, because He is the light of the कारण world. देव या जगाचा प्रकाश आहे. Nothing is hidden from Him. देवापासून काहीच लपलेलं नाही. Jesus can go into
into those hidden places येशू त्या लपलेल्या जागांमध्ये जाऊ and शकतात he can remove you out of it all. आणि येशू तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढू The शकतात. pain that you are talking ज्या about, वेदनेविषयी तुम्ही बोलताय, the fear that you are talking ज्या about, भीतीविषयी तुम्ही the बोलताय, brokenness that you talk ज्या about, तुटकेपणाविषयी तुम्ही बोलताय, he will pull you out of it त्या all. सर्वातनं येशू तुम्हाला बाहेर He has काढेल. the power. येशूंकडे सामर्थ्य आहे. That's why he said, म्हणून येशू म्हणाले, what is impossible with man is possible with God. माणसांना जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even the shadows of death cannot stop him. मृत्यू छाया सुद्धा येशूंना थांबवू नाही शकत. How can it stop him? कसं काय ती मृत्यू छाया येशूंना थांबवणार? Because Jesus said, कारण येशू म्हणाले, I am the resurrection and the मी life. पुनरुत्थान आणि जीवन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Luke 13 verse 10, लूकचा 13वा अध्याय 10वं वचन बायबल म्हणतं, there it speaks about a certain woman. एका विशिष्ट बाई विषयी तिथं लिहिलंय. And it was a quiet Saturday evening. आणि शनिवारची शांत अशी सायंकाळची वेळ होती. Jesus had just entered the holy place, येशू नुकतेच पवित्र स्थानी आले होते. like this meeting place, जशी आजची ही सभा चालली आहे, सभास्थान आहे तसं. and people sat listening to him. आणि लोक येशूंचं ऐकत बसले होते. Every eye was on him. प्रत्येक डोळा येशूंकडे लागलेला होता. Every heart was open to him. प्रत्येक हृदय येशूंसाठी उघडलेलं होतं. But then, पण मग in that crowd, त्या लोकांच्या गर्दीत there came in walking slowly, quietly, a woman who was bent down. चालत चालत हळूहळू एक बाई आली जी अगदी वाकलेली होती, कुबडी होती. Her back was curved, तिच्या पाठीला कुबड होतं. and she had lived in this condition for 18 long years. या अवस्थेमध्ये ही बाई 18 लांब वर्ष जगत होती. She was only looking down. केवळ खाली वाकून कुबड होतं म्हणून चालायची. 18 years of pain, 18 वर्ष वेदना, 18 years in the shadow. 18 वर्ष सावली, व्याधी. She couldn't look to people in their eyes. त्या बाईला असं ताट लोकांच्या डोळ्यात पाहता नाही यायचं. She couldn't lift her head up. त्या बाईला आपलं मस्तक उंच करता नाही She यायचं. had no strength, त्या बाईमध्ये शक्ती नव्हती. no hope. त्या बाईत आशा नव्हती. No one healed त्या her. बाईला कोणीही बरं केलं नाही. No doctors could straighten her. एकही डॉक्टर तिची पाठ सरळ नाही करू But शकले. Jesus saw her. पण येशूंनी त्या कुबड्या बाईला पाहिलं. He didn't ignore her. येशूंनी तिच्याकडे कानाडोळा नाही केला. That is the difference between Jesus and the world. हा फरक आहे येशूंमध्ये आणि जगामध्ये. You run after people who don't even hear you, don't even care for you. तुम्ही अशा लोकांच्या मागे धावता की जी लोक तुमचं ऐकत सुद्धा नाही, ज्या लोकांना तुमची काही पर्वाही नाही. You fall at their feet. आणि अशा लोकांच्या पायी जाऊन तुम्ही पडता. What is the use? काय फायदा आहे अशा लोकांच्या मागे जाऊन? You're wasting your time. तुम्ही तुमची वेळ वाया घालवताय. Run to Jesus. येशूंकडे धावा. He is there ready to help you. येशू तयार आहे तुम्हाला मदत करायला. His clinic is open 24/7. येशूंचा दवाखाना 24/7 सुरूच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He didn't wait for her to speak. आणि येशूंनी त्या बाईनं बोलायची वाटही पाहिली नाही. He stopped his preaching. येशूंनी आपला उपदेश मध्येच थांबवला. He called her forward आणि येशूंनी त्या बाईला पुढे बोलवलं. and he said, आणि येशू त्या बाईला म्हणाले, Woman, बाई, he said it so gently, अगदी मृदू आवाजात बोलले, बाई, you are set free from your sins. प्रेमानं बोलले, बाई, आज तू मोकळी होते. I mean, he didn't even ask how many years you are suffering. काही विचारलं नाही त्या बाईला येशूंनी की किती वर्षांपासून तुला हा त्रास आहे बाई. Arise, shine, for your light has उठ, come. प्रकाशमान हो, तुझा प्रकाश आलाय. Then he placed his hand on her back, आणि येशूंनी मग तिच्या पाठीवर हात ठेवला. and suddenly आणि अचानक she stood up straight. ती बाई ताट सरळ उभी राहिली. Read it in the Bible. तुम्ही बायबल वाचा. It's given there in the Bible. बायबल मध्ये हे लिहिलेलं आहे, तुम्ही बायबल वाचा. Praise God. देवाला धन्यवाद. For the first time पहिल्यांदा in 18 years, 18 वर्षांनंतर she पहिल्यांदा rose from the shadow. ही कुबडी बाई सावलीतून बाहेर आली. First time पहिल्यांदा in 18 years, 18 वर्षात she looked up. तिनं वर पाहिलं. First time पहिल्यांदा in 18 years, 18 वर्षांनंतर she could see the face of people. तिला लोकांचे चेहरे समोरासमोर दिसले. First time she saw the light. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा तिनं प्रकाश पाहिला. First time she had hope. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा तिच्या मनात परत आशा आली. First time she saw Jesus. पहिल्यांदा तिने येशूंना पाहिलं. Praise God. 18 वर्षांनंतर पहिलं काय पाहिलं? येशू पाहिले. The crowd was amazed. आणि लोकांच्या गर्दीला आश्चर्य वाटलं. She began to praise God. मग ती बाई देवाचे आभार मानायला लागली. Joy overflowed. स्तुती करायला लागली. आनंद तिच्यात भरून आला. She wasn't bent anymore. आणि मग ती कुबडी राहिली नाही. The children were mocking at her. They stopped laughing at her. मुलं बाळ तिची मस्करी करायचे. ती मुलं सुद्धा मग शांत झाली. Maybe you also feel like her. कदाचित तुम्हाला सुद्धा त्या कुबड्या बाईसारखं वाटत असेल. Maybe not bent in the physical, कदाचित शरीर रूपाने तुम्ही असे वाकलेले नसाल, but bent in shame and embarrassment. पण कुठेतरी लज्जा, अपमान या गोष्टींमुळे तुम्ही वाकलेले असाल. Maybe crushed by pain. आणि कदाचित वेदनेमुळे चुरडलेले असाल. Maybe struck in
shame, आणि कदाचित लज्जा अपमान झाला असेल, or stuck in fear. काहीतरी भीती वाटत असेल, But Jesus is seeing you. पण येशू तुम्हाला पाहताय. And when He calls you आणि येशू जेव्हा तुम्हाला हाक मारतात and touches you, आणि तुम्हाला स्पर्श करतात, you will rise from your shadows. त्यावेळेला तुम्ही तुमच्या सावलीतनं बाहेर पडा You will never remain the same again. आणि जसे आहात तसे मग तुम्ही राहणार नाही. This place is a place for transformation. ही जागा आपलं जीवन बदलायची जागा आहे. Hearts are changed. इथं हृदय बदलतात, Lives are इथे changed. जीवन बदलतात You become brand new. आणि इथे तुम्ही नवीन कोरे बनता. He can lift what's been holding you. आणि जे तुम्हाला धरून ठेवत आहे ते सगळं तो देव काढून नेईल. He can straighten you what has been twisted in you. आणि जे तुम्हाला खाली वाकायला लावत आहे, पिरगळत मुरगळत आहे, ते सगळं देव सरळ करेल. He can heal you when nobody can. जेव्हा कोणीच तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाहीये, देव तुम्हाला आरोग्य देईल. You will not stay bent. आणि तुम्ही असे कुबडे वाकलेले राहणार नाही. You will not stay low. तुम्ही असे वाकलेले झुकलेले राहणार नाही. You will rise. तुम्ही परत वर या. Because Jesus says, कारण येशू म्हणाले, arise, shine. उठ आणि प्रकाशमान हो. And so you have to shine. तर तुम्हाला उदयाला यावंच लागेल. The shadows will break. त्या सावल्या निघून जातील. Your light has come. कारण तुमचा प्रकाश आलाय. Maybe the pain has lasted long for आणि you. कदाचित वेदना तुमच्या जीवनात फार वेळ असतील. But praise God, you are here this evening. पण देवाला धन्यवाद, आज सायंकाळी तुम्ही इथे आलेले His आहात. healing will come. देवाचं आरोग्य येईल. One touch of Jesus येशूंचा एक स्पर्श will set you right. तुम्हाला अगदी बरोबर करून सोडेल. Set you right forever. तुम्हाला कायमचं बरोबर करून सोडेल. Praise God. देवाला धन्यवाद. What crushed you will not stop you anymore. आणि ज्या कशामुळे तुम्ही असे झुकलेले चुरडलेले असाल, ती गोष्ट याच्या पुढे तुम्हाला चुरडणार नाही. God sees what others don't see. बाकीच्या लोकांना जे दिसत नाही ते देवाला दिसतं बेटा. God sees what others overlook. आणि बाकीच्या लोकांचं ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, ती गोष्ट सुद्धा देव बघतो. Today maybe right now you are in darkness. आज कदाचित आता या वेळेला तुम्ही अंधारात असाल, But you are not alone. पण तुम्ही एकटे नाही. You are not forgotten. तुम्हाला देव विसरलेला नाही. You are chosen. तुम्हाला देवाने निवडलंय. His hand will lift you up. देवाचा हात तुम्हाला परत वर आणेल. You are not finished. तुम्ही असे संपलेले नाही. You are being restored tonight. तुम्हाला आज देव परत पुनर्वसित करत आहे. Where you are broken, God will build strength. जिथं तुम्ही तुटलेले आहात तिथं देव तुम्हाला शक्ती I देईल. declare मी घोषित करत you आहे, will rise in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही उदयाला येणार आहात. You will rise from your shadows. तुम्ही तुमच्या सावलीतनं उदयाला येणार आहात. The season of heaviness is ending. जडपणाचा सगळा ऋतू संपत आहे. God is calling you by your name. देव तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारत आहे. You will not leave the same as you came. आणि जसे तुम्ही आज इथे आलेले आहात तसे जाणार नाही. Right now, आता या वेळेला I can see in the spirit realm, मला आध्यात्मिक जगात दिसत आहे. the chains are snapping. सगळ्या साख्या तुटतायत. Chains are breaking. सगळ्या साख्या तुटतायत. Backs are straightening. सगळ्यांच्या पाठी सरळ होत आहेत. Eyes are lifting. लोकांची नजर वर येत आहे. You are rising. तुम्ही वर येत आहे. The Lord says, प्रभू बोलत आहे. no more darkness for you. प्रभू म्हणतो याच्या पुढे तुझ्यासाठी अंधार असणार नाही. You will be taken from hidden to seen. याच्या पुढे मी तुला लपलेल्या जागेतनं सगळ्यांसमोर आणणार आहे. From low to lifted up. याच्या पुढे मी तुला घसरलेल्या अवस्थेतनं वर काढणार आहे. God is saying, देव बोलत आहे, this is your rising hour. आज तुझा उदयाचा वेळ आहे. This is your healing hour. आज तुझ्या आरोग्याची घटका This आहे. is your blessing hour. आज तुझ्या आशीर्वादाचा समय आहे. Healing is entering your body. आरोग्य तुझ्या शरीरामध्ये जात आहे. Hope is entering your heart. आशा तुझ्या हृदयामध्ये जात आहे. Freedom is coming to your soul. मोकळीकता तुझ्या जीवाला मिळत आहे. You are bowed down. तुम्ही झुकलेले होता, Now you will walk tall in the strength of आता God. तुम्ही उंच पुरे देवाच्या शक्तीत चालणार आहात. God says, देव बोलत I आहे, have seen your tears. मी तुझे अश्रू पाहिले, I have heard your मी cry. तुझं रडणं ऐकलंय. Praise God. देवाला धन्यवाद. There was this young man. एक तरुण मुलगा होता, He was just 32 years old. 32 वर्षाचा जवान मुलगा He stays in Vishrantwadi. आहे. म्हणजे तो विश्रांतवाडीत राहतो. And he shared this powerful story. त्याने एक सामर्थ्यवान गोष्ट सांगितली. He had been drinking alcohol for 12 years. स्वतःविषयीच होती ती, आणि तो म्हटला की 12 वर्षापासून त्याला दारूचं व्यसन होतं. Then one day, एके दिवशी he had a severe stomach pain त्याला फार पोटात दुखू लागलं. that would not stop. प्रचंड पोट दुखायला लागलं, थांबेच ना. He went to a local clinic. मग एका लोकल डॉक्टरांकडे तो गेला. They gave him medicine, तिथे त्याला औषध दिलं त्यांनी, but the pain got worse. पण त्याचं पोट अजूनच दुखायला लागलं. One night, मग एके दिवशी रात्री around 11:30 at night, रात्री साधारण 11:30ला the pain became unbearable. पोटातल्या वेदना असह्य झाल्या. And his brother rushed him to YCM मग hospital. त्याच्या भावाने त्याला YCM मध्ये नेलं. He couldn't even speak. त्याला बोलायला पण होईना. The pain was excruciating. एवढ्या प्रचंड वेदना होत होत्या.
His brother had to explain everything to the doctor. त्याच्या भावाला डॉक्टरांना सगळं सांगावं लागलं की ह्याला काय होत आहे. They ran some tests. मग त्याच्या काही टेस्ट केल्या, They did sonography. सोनोग्राफी केली And the report showed आणि रिपोर्ट असा आला his pancreas was badly swollen up. की त्याच्या आतड्यांना खूप सारी सूज आलेली आहे And he was diagnosed with acute pancreatitis. आणि त्याला आतड्यांचा आजार झालेला आहे. The doctor said डॉक्टर म्हणाले he needed an urgent operation. अर्जंटली त्याचं एक ऑपरेशन करावं लागेल. Soon they admitted him, मग लगेचच त्याला ऍडमिट केलं, but they had to move him into the ICU पण त्याला आयसीयू टाकावं लागलं because his condition got worse. कारण त्याची अवस्था अजूनच बिघडली. And he stayed in that ICU for 8 days. आयसीयू मध्ये तो 8 दिवस होता. But while he was in the hospital, पण दवाखान्यात असताना his family came to our church त्याची फॅमिली जी आहे ती आपल्या चर्चला आली. because somebody told them go every Saturday and get prayed. कारण कोणीतरी त्यांना म्हणालं की दर शनिवारी तुम्ही तिथे जा, प्रार्थना करा. They came here, तर ते इथे आले, they prayed, प्रार्थना केली, heard the word of God, देवाचं वचन त्यांनी ऐकलं, heard other people's testimonies. इतर लोकांच्या साक्षी त्यांनी ऐकल्या Faith rose in them. आणि त्यांच्यामध्ये विश्वास उभा राहिला. And then, मग as I was making the last prayer, जसं मी शेवटची प्रार्थना करत होतो, they put on the cell phone त्यांनी सेलफोन लावून दिला so that he could hear it. म्हणजे त्या मुलाला तिथे दवाखान्यात प्रार्थना ऐकू येईल. And they said, आणि म्हणाले God still heals. की देव अजूनही आरोग्य देतो. Hear what the word of God is coming from the man of God. देवाचं वचन देवाच्या सेवकाच्या मुखातनं येत आहे, तू ऐक. And while I prayed, आणि मी प्रार्थना करत असताना they also agreed in prayer. त्यांनी पण प्रार्थनेत सहमत केलं. Jesus touched him in the hospital. येशूनी त्या मुलाला दवाखान्यात स्पर्श केला, His condition started improving. त्याची अवस्था सुधारायला लागली. The doctors ran some more tests. डॉक्टरांनी अजून काही त्याच्या टेस्ट केल्या The report came normal. आणि रिपोर्ट नॉर्मल आले चक्क. His condition improved. त्याची अवस्था अजून सुधारली. And they had to remove him out of the ICU. मग शेवटी त्याला आयसीयूतून बाहेर काढलं, And they moved him to the general ward. जनरल वॉर्ड मध्ये त्याला आणलं. Within 2 days, 2 दिवसात he was discharged. त्याला डिस्चार्ज पण मिळाला. No medicine, औषध काही नाही, no alcohol. दारू नाही, काही नाही. Today, आज he is a completely new person. तो संपूर्णतः नवीन माणूस झालेला This आहे. is what Jesus can do even for you. येशू तुझ्याही जीवनात असं कार्य करू शकतात. From ICU to general ward, from general ward back home. आयसीयूतून जनरल वॉर्ड मध्ये आणि जनरल वॉर्ड मधून तुझ्या घरी And from home to the church आणि घरून चर्च मध्ये to give the testimony. साक्ष सांगायला. Praise God. देवाला धन्यवाद. Freedom from addiction to healing. सगळ्या व्यसनातून सुटका मिळवून आरोग्याकडे आला. From the edge of death to a brand new life. अगदी मृत्यूच्या काठापर्यंत पोहोचून नवीन कोऱ्या जीवनात आला. Praise God. देवाला धन्यवाद. In Christ, ख्रिस्तात you are stronger than your struggle. तुम्ही तुमच्या संघर्षांपेक्षा बलवान आहात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. The pain will not be your ending. वेदना तुमचा अंत असणार नाही. Your debt will not be your ending. तुमचं कर्ज तुमचा अंत असणार नाही. That sickness will not be your ending. तो तुझा आजार तुझा अंत असणार नाही. Every dark night has to be swallowed up by the light. प्रत्येक काळी रात्र प्रकाश घेऊन टाकेल. Because when light shines, कारण जेव्हा प्रकाश चमकतो darkness cannot comprehend it. तेव्हा अंधाराला नाही तो सहन होत. Praise God. देवाला धन्यवाद. You are not stuck in your case. तुम्ही तुमच्या त्या केस मध्ये अडकलेले नाही. God is shaping you. देव तुम्हाला आकार देत आहे. Keep walking. चालत राहा, Keep talking to God. देवाशी बोलत राहा. Healing is just ahead. आरोग्य पुढे उभंच आहे. You have come through too much now. तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून जाऊन आलाय. You have come a long way. तुम्ही फार मोठा रस्ता कापून आलाय. Now don't stop. आता नका ना थांबू. Go all the way with Jesus. आता येशूंसोबत पुढे आणि पुढे जा. Hold his hand येशूंचा हात धरा and complete your journey on this earth. आणि पृथ्वीवरचा हा तुमचा प्रवास पूर्ण करा. Praise God. देवाला धन्यवाद. What tried to break you will now build you. ज्या गोष्टीमुळे तू तुटणार होता तीच गोष्ट आता तुला बांधेल. God will do it for देव असं you. करेल तुझ्या जीवनात. आमेन. You are not forgotten. तुला देव विसरलेला You are नाही. rising. तू वर येतोयस. Don't quit. हार नको मान. Your comeback is very near. आणि तुझं परत येणं फार जवळ आहे. Even small steps अगदी लहान लहान पावलं can bring big change in your life. मोठा मोठा बदल तुझ्या जीवनात आणू शकतात. Small steps. लहान लहान पावलं. Coming to church, चर्चला येणं, praying, प्रार्थना करणं, reading the Bible. बायबल वाचणं, It can bring a sea of change in या your लहान life. लहान गोष्टी आहेत पण महासागरा एवढा बदल तुझ्या जीवनात आणू शकतात. Praise God. देवाला Your धन्यवाद. chains will break. तुझ्या साख्या तुटतील.
Amen. Amen. As you start believing, your chains will break. जसं तू विश्वास ठेवायला लागशील सगळ्या साख्या तुटतील. Even right now, आता या वेळेला सुद्धा your healing has already begun. तुझं आरोग्य सुरू झालंय. The chains are already breaking. साख्या तुटायला लागल्यात. Deliverance is already coming. सुटका ऑलरेडी आलेली The आहे. light of God is already shining. देवाचा प्रकाश ऑलरेडी तुझ्यावर चमकत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You will walk out of it. तू त्याच्यातनं बाहेर पडणार आहेस. You will walk out of what tried to bury you. ज्या सगळ्यातनं तुला पुरायला मागितलं जात होतं त्या सगळ्यातनं तू बाहेर येणार आहे. Yes. ज्या सगळ्यात तुझी मयत होणार होती Yes. तिथं जीवन येणार आहे. Amen. आमेन. Jesus is calling out your name. आज येशू तुला नावानं हाक मारतायत He बेटा is saying, rise up and walk. आणि म्हणतात उद्याला ये आणि चालायला लाग. What the enemy meant to harm you, शत्रूनं जे काही तुला इजा द्यायला ठेवलं God is turning out for your good. ते सगळं ते तुझ्या चांगल्याकडे वापरत आहे. You will also testify. तुम्ही सुद्धा साक्ष द्याल. You will not be silenced. तुम्ही नाही शांत बसणार. Devil cannot silence your testimony. सैतान तुमची साक्ष शांत नाही करू One शकत. day you will stand here एके दिवशी तुम्ही इथे उभे राहाल and you will testify. आणि तुम्ही पण साक्ष द्याल. You will say, तुम्ही म्हणाल Jesus helped me. येशूंनी मला मदत केली. Jesus healed me. येशूंनी मला आरोग्य दिलं. येशूंनी मला मदत केली. The delay is over उशीर आता होणार नाही because God is moving now. कारण देव आता इथे कार्य करायला आलाय. Things are changing आता गोष्टी बदलत आहेत because God is moving now. कारण देव कार्य करायला आलाय. You are smiling तुम्ही हसताय because God is moving कारण now. देव इथे फिरायला लागलाय. This is the day your shadow has to end आजच्या दिवशी तुमची सगळी सावली संपलीच and your पाहिजे. light has to begin. आणि तुमचा प्रकाश सुरू झाला पाहिजे. Confess it all सगळं कबूल करा. in the name of Jesus. सगळं आपल्या तोंडाने येशूंच्या नावात बोला. Say, I will rise. म्हणा मी उदयाला येणार. I will come out of the shadows. मी सावलीतनं बाहेर येणार. I will step into the light. मी प्रकाशात पाऊल टाकणार. I will walk into the life. मी प्रकाशात जीवनात चालणार. The life that God has for me. जे जीवन देवाने माझ्यासाठी ठेवलंय. I will receive what I have dreamt of. मी जे स्वप्न पाहिलंय ते मला मिळणार. I will not go home without a touch of मी God. नाही देवाचा स्पर्श घेतल्याशिवाय घरी जाणार. I will not let go of my purpose. मी माझा संकल्प सोडणार नाहीये. I will not set aside my calling. मी माझं पाचारण बाजूला टाकणार नाही. My dreams are not dead. माझी स्वप्न मेलेली नाहीयेत. They are waiting. माझी स्वप्न वाट पाहत आहेत. God is calling me. देव मला हाक मारत आहे. He is saying, देव म्हणत आहे this is not all you are meant to have. हे सगळं या एवढ्यासाठीच तुला मी बनवलेलं नाही. This is not your ending. ही तुझी अखेर नाहीये. This is not your destiny. हा तुझा अंत आणि तुझ्या आयुष्याची दिशा नाहीये. There is more for me. माझ्यासाठी अजून बरंच काही There बाकी is आहे. more strength for me. माझ्यासाठी बरीच ताकद बाकी आहे. There is more peace for me. बरीच शांती बाकी आहे. ऊपर लाव. इधर ऊपर लाना. Bring him here. Bring him here. इधर लाना. ऊपर लाना प्लीज. There is more joy for me. माझ्यासाठी अजून आनंद बाकी There आहे. is more life for me. माझ्यासाठी अजून जीवन बाकी आहे. My full potential is waiting. माझी संपूर्ण क्षमता अजून वाट पाहत आहे. And if God helps me, आणि जर देवाने मला सहाय्य केलं I will तर मी rise. परत उद्याला In the येणार. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave him. See this. He will walk from here. Don't worry. तो इथून चालत चालत जाईल. काळजी करू Say, नका. I will move forward in life. म्हणा मी आयुष्यात पुढे जाणार I आहे. will not look back. मी मागे बघणार नाहीये. If God lifts me, जर देवाने मला उचललं I will stand tall. तर मी उंच उभा राहीन. With His help, त्याच्या मदतीनं I will dream again. मी परत स्वप्न With बघीन. His help, त्याच्या मदतीनं I will laugh again. मी परत हसीन. With His help, त्याच्या मदतीनं I will live again. मी परत जगीन. With His help, त्याच्या मदतीनं I will love again. मी परत प्रेम करीन. With His help, त्याच्या मदतीनं I will hope again. मी परत आशा I ठेवीन. will not stay in मी fear. नाही मी अशी घाबरून I राहणार will नाही. not stay in pain. मी भीतीत राहणार नाही. मी वेदनेत the name राहणार of नाही. Jesus. येशूंच्या नावात. I will not stay small. मी लहान राहणार नाही. I am stepping into new days. मी नवीन दिवसात जात I आहे. am stepping into new hope. मी नवीन आशेत जात आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I am rising. मी She is उद्याला येत rising. आहे. She is risen. तो माणूस उद्याला आलाय. Arise, shine, for your light has come. उठ उद्याला ये. तुझा प्रकाश आलाय. Make him to stand here. इथे उभं कर त्यांना. Come here. इथे आणा त्यांना. Ask him what has happened. विचारा त्यांना बाबा काय Bring झालं him on होतं. top. Give him the mic. वरती आणा त्यांना माईक द्या What had happened to आणि him? विचारा बाबा काय झालं होतं. काय झालं होतं तुम्हाला? In the name of Jesus. In the name of Jesus. See. In the name of Jesus. Be free. In Jesus' name. He will move.
God उभे will राहणार. do it. देव करेल, Because उभे God राहतील. loves him. कारण देवाचं प्रेम आहे त्या माणसावर. Praise God. देवाला धन्यवाद. God is seeing you. देव तुम्हालाही पाहत आहे. God is watching you. देव तुम्हालाही बघत आहे. Jesus loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम आहे. You are chosen people. तुम्ही निवडलेले लोक आहात. What was lost will be found. जे हरवलं आहे ते सापडणार आहे. Like hunters find the trail again, you will find your path once again. जसं शिकाऱ्यांना त्यांचा मार्ग परत सापडतो तसं तुम्हाला पण तुमचा मार्ग परत सापडणार आहे. Lost dreams, हरवलेली स्वप्न, lost strength. हरवलेली ताकद, Come back in the name of Jesus. परत या येशूंच्या नावात. Come back in the name of Jesus. येशूंच्या नावात परत या. You take back what the enemy has stolen. अरे शत्रूने लुटलेला परत आण. You are not alone. तुम्ही एकटे नाहीये. God stands for you. देव तुमच्यासाठी उभा आहे. You are a part of the family of God. देवाच्या परिवाराचा तुम्ही एक भाग आहात. Family of God. देवाच्या फॅमिलीचा तुम्ही एक भाग आहात. If you give your heart to Jesus tonight, तुम्ही आज रात्री आपलं हृदय जर येशूंना दिलं, we will all walk together. आपण सगळे एकत्र चालू. We will all walk together with आपण God. सर्वजण एकत्र देवासोबत चालू. When storms come, जेव्हा वादळ येतात we will stand side by side. तेव्हा आपण बाजूने उभे राहू. We will not quit. आपण हार मानणार नाही. We will not give up. आपण हार मानणार नाही. Because God stands by कारण us. देव आपल्या बाजूने उभा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. हालेलुया. Don't give up. हार नका मानू. No matter what happens, काही जरी झालं तरी God is with us. देव आपल्या सोबत आहे. God is for us. देव आपल्यासाठी आहे. The condition may be bad around us, आपल्या अवतीभोवती परिस्थिती जरी वाईट असली but there is light in the heavens. तरी स्वर्गात प्रकाश आहे. In the presence of God, there is fullness of joy. देवाच्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे. Bible says, बायबल म्हणतं, in the presence of God, there is fullness of joy. देवाच्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. If you want fullness, जर तुम्हा लोकांना ती परिपूर्णता हवी असेल, fullness of joy, तुम्हाला आनंदाची परिपूर्णता जर हवी असेल, get back in the presence of God. देवाच्या सहवासात देवाकडे परत या. You will smile again. म्हणजे परत तुम्ही हसायला You लागाल. will dance again. परत तुम्ही नाचायला You will लागाल. rejoice again. Come on. परत तुम्ही आनंद करायला God लागाल. is already touching. See, देव ऑलरेडी लोकांना स्पर्श करत already आहे बघा. touching. ऑलरेडी लोकांना I have स्पर्श. not even prayed. मी अजून प्रार्थना सुरू पण केली I नाही. didn't even call on the name of मी Jesus. अजून येशूंच्या नावाचा It's धावा पण already केला नाही. happening. पण ऑलरेडी कार्य व्हायला It's already लागलंय. touching them. ऑलरेडी देव त्यांना स्पर्श करत आहे. Praise God. देवाला Are धन्यवाद. you ready? तयार आहात? Come on, let the ladies come on. Yes. Are you ready? तयार आहात? Something is going to happen tonight. काहीतरी आज रात्री होणार आहे. God will pull you out from your shadows. देव तुम्हाला तुमच्या सावलीतून बाहेर काढेल. He will get you in the light. देव तुम्हाला प्रकाशात आणेल. How long will you be hidden? किती दिवस तुम्ही असे लपून राहाल? God is bringing you out in the limelight. देव तुम्हाला प्रकाश झोतात आणत आहे. He will make you to shine. देव तुम्हाला चमकाला लावणार आहे. Are you ready? तयार आहात? Then look to God. मग देवाकडे पहा. Raise one hand towards heaven. एक हात वर कराल. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल त्या आजारी भागावर And ठेवाल. cry out to God. डोळे बंद करून रडून With देवाचा your धावा whole करा. heart. संपूर्ण हृदयाने देवाचा धावा कराल. Cry to Him. रडून त्याला हाक मारा. Let Him touch you. रडून आणि त्याला तुम्हाला स्पर्श करू Let द्या. Him heal you. देवाला तुम्हाला आरोग्य देऊ Let द्या. Him deliver you. देवाला तुम्हाला सुटका देऊ द्या. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. Whether you are a man or a woman, पुरुष असा स्त्री असा, a young boy, a young girl, तरुण मुलगा मुलगी लहान कोणी असा, you need God. तुम्हाला सगळ्यांना देवाची गरज आहे. Don't ever think that without God you can survive. कधीच असा विचार करू नका की देवाशिवाय तुम्हाला जगता येईल. Let the proud live as they want. घमेंडी माणसांना हवं तसं जगू दे. Let them strike you. Let them do what they want. गर्विष्ठ लोकांना हवं तसं जगू दे. तुम्हाला मारू दे. जे करायचं ते करू दे. You just trust in God. तुम्ही केवळ देवावर विश्वास ठेवा. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come before you. मी तुझ्या समोर येत आहे. Oh God, माझ्या देवा, I am in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद राहिला Things are नाही. not working. गोष्टी घडत नाही. Things are not moving. गोष्टी पुढे जात नाही. I need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. If you don't help me, जर तू मला मदत केली I नाही will surely तर die. आज मला मेल्याचं माधर. Oh God, माझ्या देवा, I call on your holy name. तुझ्या पवित्र नावाचा मी धावा करत आहे. God of the heavens, स्वर्गातल्या देवा, come down खाली ये and touch me. आणि मला स्पर्श कर. Jesus, येशू, touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Deliver me. मला सुटका दे. See, Jesus is coming. बघा येशू येतात. Jesus is coming. येशू He येतात. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He करतात. is healing you. येशू तुम्हाला आरोग्य देतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name
Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड Leave the people in Jesus' सोड name. या लोकांना येशूच्या नावात Leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूच्या नावात Every pain सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ देत Every body pain vanish in अंगवेदना Jesus' name. येशूच्या नावात जाऊ देत Every headache vanish in Jesus' name. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे It's going away. सगळं जात आहे God is touching you. देव तुम्हाला स्पर्श करत Come on, आहे call. सगळ्यांनी देवाचा धावा करा करा Let him touch your life देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श करू द्या right now in Jesus' name. त्या वेळेला येशूच्या नावात Chest pain छातीतल्या वेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे People suffering with tumor ज्या लोकांना ट्यूमर झालंय be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा People suffering with ज्या ulcer लोकांना अल्सर झालाय be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Stomach problems पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ Come दे on, call. चला सर्वांनी धावा करा करा Say, Jesus, touch me म्हणा now. येशू मला आता स्पर्श कर Jesus, heal me now. येशू मला आता बरं कर Jesus, deliver म्हणा me येशू now. मला आता सुटका दे Jesus, answer me येशू मला now. आता उत्तर दे He will touch you. येशू जरूर तुम्हाला He स्पर्श is करतील powerful. येशू सामर्थ्यवान Jesus आहे. is living. येशू जिवंत आहेत He will touch you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतील Every swelling in the body अंगावर आलेली सगळी सूज vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे People having lumps in the ज्या body, लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात जाऊ दे Check up in your bodies. आपलं शरीर तपासा Check up in your bodies. आपलं शरीर तपासा People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झाला Oh God, माझ्या देवा have mercy on them या लोकांवर दया कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे Tuberculosis. क्षयरोग People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे In Jesus' name. येशूच्या नावात Withered hands be वाळलेले healed. हात बरे होऊ देत People who cannot move their hands ज्या and their लोकांना legs आपला हात आणि पाय हलवता येत be नाही healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा Spinal cord injury पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे Kneecap problem, गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या नावात Heart problem हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत Somebody is having a heart problem here. एक माणूस इथे आलाय त्या माणसाला हृदयाचा The आजार आहे. Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला आता स्पर्श He is करतात touching your heart. प्रभू येशू तुझ्या हृदयाला स्पर्श In Jesus' करतात name. येशूच्या नावात Stone in the kidney. किडनी झालेले खडे If you are having stone in the kidney, जर तुमच्या किडनी मध्ये खडे आहेत place your hand on that area. आपला हात त्या भागावर ठेवा Let Jesus touch you now. येशूना तुम्हाला आता स्पर्श करू Be दे healed in Jesus' name. येशूच्या नामात बरे व्हा Thank you, Jesus. धन्यवाद येशू 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 Piles problem be healed in Jesus' मूळ name. व्याधाचा आजार येशूच्या नावात बरा होऊ दे Arthritis be healed in Jesus' name. संधिवात येशूच्या नावात बरा होऊ दे Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Issue of blood सारखा होणारा रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे Lord, प्रभू those couples who want children, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them, Lord. त्या जोडप्यांना संतान दे Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in Jesus' name and उठा walk. येशूच्या नावात आणि चालायला लागा Problem in the eyes be healed. डोळ्यांचे आजार बरे होऊ दे Problem in the ears be healed. कानांचे आजार बरे होऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you तुला मी आज्ञा in करतो Jesus' name. येशूच्या नावात Leave. सोड Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा In Jesus' name. येशूच्या नावात जा Witchcraft power, चेटू करणी demonic power, सैतानी शक्त्या evil power, वाईट शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावामध्ये Leave in Jesus' name. सोड येशूच्या See, नावामध्ये it's happening. बघा घडतंय The devil is going. सैतान The चाललाय evil power is going. वाईट शक्ती The चालली evil power is going. वाईट शक्त्या चालल्या In Jesus' name. येशूच्या नावात 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 Be free in Jesus' name. मोकळे व्हा येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात It is happening. होत आहे It is happening. होत आहे The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श The Lord is करतो. touching प्रभू everywhere. प्रत्येकाला सगळीकडे The स्पर्श evil करतो. power is going. सगळ्या वाईट शक्त्या जात Be आहेत gone, you devil, in Jesus' name. जा तू सैताना येशूच्या नावात You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave. म्हणा सैताना सोड Leave me in Jesus' name. मला येशूच्या नावात सोड Say, divination power, leave me in म्हणा Jesus' name. करणी मला येशूच्या नावात सोडून जाऊ Say, दे. witchcraft power, leave me in Jesus' name. जादूटोणा येशूच्या नावात मला सोडून In जाऊ the दे. name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Lord, whatever they want, give it to them. प्रभू या लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती
बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Father, bless them, Lord. बाप्पा सगळ्यांना आशीर्वादित कर. Financially bless them. आर्थिक आशीर्वाद त्यांना दे. Those who are in debts, remove them from their ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. Those who need loan, Lord, ज्यांना कर्ज हवंय, for a house or for a business, ज्यांना घरासाठी व्यवसायासाठी लोन हवंय, bless them, Lord. त्यांचं लोन सँक्शन कर. त्यांना आशीर्वादित Let कर. it be sanctioned in Jesus' त्यांचं name. लोन सँक्शन होऊ दे येशूंच्या नावात. Those who want to fly abroad, ज्या लोकांना फॉरेनला जायचंय help them, oh त्यांना Father. मदत कर दे बाप्पा. Let broken homes be reunited. तुटलेली घरं परत एकत्र कर प्रभू. All the vices, let it go in Jesus' सगळी name. व्यसन लोकांच्या जीवनातून येशूंच्या नावात जाऊ दे. Be free from the vices in सगळ्या Jesus' name. व्यसनातून मुक्त व्हा येशूंच्या नावात. You will not drink again. तुम्ही आजपासून पुढे पिणार नाही. You will not chew tobacco again. आजपासून पुढे तुम्ही दारूचे व्यसन, You will तंबाखूचं not व्यसन do करणार drugs नाही. again. ड्रग्सचं व्यसन करणार नाही. In Jesus' name, येशूंच्या नावात you shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Father. धन्यवाद दे Thank you, बाप्पा. Jesus. तुझे आभार प्रभू. Say thank you, Lord. म्हणा धन्यवाद प्रभू. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Take care. देव